वाव शनाया, यू लुकिंग सो क्यूट. मला वाटलं होतं मला परत कधीच नाही मिळणार यार. असं कसं होईल बच्चा? मी असताना सोडणं शक्य आहे का? Oh Gary, you're so sweet. बरं गॅरी, मला सांग तू हे कानातले परत कसे आणलेस? आय मीन काय सांगून आणलेस? अँड डोंट टेल मी तुझ्या बायकोला ते दिसलेच नाहीत. दिसले नाहीत? अगं तिला दिसले आणि तिला वाटलं मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय म्हणून तिने घालू नाही पाहिजे. व्हॉट यू यार, त्या गुड फॉर नथिंगनी माझे कानातले घातले होते. हो ना, अगं मला कळेच ना की तिच्याकडून परत घ्यायचे तरी कसे. मी जरा घाबरलो पण होतो ऍक्च्युली. शी, तिला काय घाबरायचं? आणि तसंही ती काय वाईट करणार आहे आपलं? हा ते झालंच, पण बरं ती सोड, मला एक सांग, तिने जेव्हा माझे कानातले घातले होते तेव्हा एकदम जोकर दिसत असेल ना? ध्यान दिसत होतं, ध्यान. हो, साडीवर असले कानातले म्हणजे कसं दिसत असेल, जस्ट इमॅजिन. पण तुला खरं सांगू का बच्चा, हे कानातले ना फक्त आणि फक्त तुझ्यावर सूट करतात. दीज आर मेंट ओनली फॉर यू. बघ, यू लुकिंग सो ब्युटिफुल. टेल मी समथिंग आय डोंट नो. पण मला सांग, तिने तुला परत कसे दिले कानातले? ते माझं छोटस सिक्रेट आहे. गॅरी, मला नाही सांगणार का? नाही सांगणार. सोना, मी रागवे ना? अरे बापरे, नाही नाही नाही, मग तो सांगावाच लागेल. मी आनंदचा वापर केला. आनंदचा? तिला सांगताना सांगितलं की त्या आनंदची एक गर्लफ्रेंड आहे, तिला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून मी ते ऑनलाईन मागवले, घरी विसरलो आणि आता परत करायचंय. व्हॉट? आणि तिला हे सगळं पटलं? त्याचं पण एक कारण. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा ती रांगेत सगळ्यात शेवटी उभी होती. You are so funny. खरंच पण तुझी बायको ना सॉलिड स्टुपिड आहे. तुला ना अजिबात सूट नाही करत ती. गॅरी, तुझ्या लाईफ मध्ये मी आहे ना म्हणून बरं चाललंय माहितीये तुझं. अँड सॉरी टू से, पण तिच्यासाठी तू म्हणजे ना लंगूर के हात में अंगूर आहे. पाचावर किती शून्य असतात हे तरी कळतं का? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायचे? हा? लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.